नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत शेवग्याची आमटी बनवणार आहोत. ती पण कुकरमध्ये. त्यासाठी कुकर घेतला आहे. तेल गरम करून घेऊ. तेल छान गरम झाले की त्याच्यात आपण 1 चमचा जिरे टाकायचे. जिरे छान तडतडले की आता बारीक चिरलेला कांदा आहे तो त्याच्यात टाकून घ्यायचा. 2 कांदे एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत. आता ते छान भाजून घ्यायचे तेलात. एका शिटीमध्ये झणझणीत अशी आपली शेवग्याची आमटी रेडी होती. आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ. ती सुद्धा कांद्यासोबत छान भाजून घ्यायची. आणि आलं आणि खोबरं त्याचं छान असं वाटण करून घेतलं होतं 1 चमचा, ती टाकून घेणार आहे. आता छान व्यवस्थित भाजून घेऊ. कांदा आलं लसूण छान भाजून झाले. छान व्यवस्थित भाजून घ्यायचा. असा कलर आला पाहिजे कांद्याला, तरच कांदा छान भाजला गेला असं कळतो आणि भाजी छान होते. आता छान भाजून झाले. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. आपले रेग्युलर मसाले, हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, थोडंसं गरम मसाला आपल्या आवडीनुसार. आता गरमीचा सीझन आहे, थोडासा गरम मसाला कमीच खायचा. 1 चमचा लाल तिखट घेतलेले. आता छान व्यवस्थित भाजून घेऊ. तेलात थोडासा गरम मसाला टाकून घेणार आहे वरून. आता गॅस कमी करायचा, म्हणजे काय होईल, मसाले करपणार नाही किंवा बंद करून टाकायचे. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता व्यवस्थित भाजून घेऊ. जेवढे चांगले मसाले भाजल ना तेवढीच भाजी छान होते आणि कलर पण छान येतो भाजीला. आता शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे कापून घेतले होते उभे उभे, ते त्याच्यात टाकून घेणार आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करायचं. बटाट्याची साल काढलेली नाही, सालीसकटच बटाटा टाकलेला आहे, छान लागतं. तर एकदम व्यवस्थित वर खाली करून घ्यायचं. छान असा मसाला कोट झाला पाहिजे भाज्यांना. आणि आता गॅस चालू करायचा, म्हणजे मसाले पण करपत नाही, भाज्या पण छान अशा परतल्या जातात. आता छान भाज्या परतून झालेल्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. याप्रमाणे आपल्याला जास्त घट्ट पातळ असा रस्सा हवा त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं. तर मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा, 2 ते 3 चमचे, म्हणजे छान अशी भाजी मिळून येते. आता एकदा हलवून घेऊ आणि कुकरला फक्त 1 शिटी करायची आणि गॅस बंद करायचा. दुसरी शिटी होऊ द्यायची नाही. तर छान अशी आपली झणझणीत शेवग्याच्या शेंगाची आमटी झालेली आहे. बघू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.